नमस्कार, हाय हॅलो सर्वांना। बघा, आजचा हा व्हिडिओ हा सुद्धा परत तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणारा असा हा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर आज आणलेला आहे। बघा, पाठी जे पोस्टर तुम्हाला दिसतंय किंवा पाठी जे तुम्हाला पेज दिसते यावरून तुम्हाला कल्पना आलीच असेल की आजची ही महत्त्वपूर्ण माहिती कशा संदर्भात आहे। ओके, बघा, आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ हा आहे आपला कोणत्या पदासाठी, तर लक्षात घ्या, आगामी जी काही 2026 ची भरती आहे, आगामी जी काही 2026 ची भरती आहे, कोणती बरं, तर लक्षात घ्या, पद आहे ग्रामसेवक भरती। कोणतं? ग्रामसेवक भरती। त्या ग्रामसेवक पदाबद्दलची माहिती, पूर्ण माहिती, सारासार माहिती असणारा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आज तुमच्यासाठी खास आपण आणलेला आहे। लक्षात घ्या, दिलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारची माहिती मिळणार आहे ते बघा। तुम्हाला पात्रता काय असावी, तुमची वयोमर्यादा काय, कोणते डॉक्युमेंट्स पाहिजे, मग पगार किती असेल, कोणत्या पद्धतीचं कामाचं स्वरूप असेल, याबाबतचे तुमचे सर्वच्या सर्व डाउट्स आपण या लेक्चर मध्ये आज क्लिअर करून घेणार आहोत। चला मग आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। बघा, महाराष्ट्र ग्रामसेवक भरती कोणती आहे? महाराष्ट्र राज्याची आपली ग्रामसेवक भरती आहे, बरोबर आहे का? महाराष्ट्र शासनातर्फे निघणारी ग्राम विकास खात्यामार्फतची भरती आहे। 2026 जिल्हा परिषद भरती आहे। ओके, बघा, आता याच्यामध्ये तुम्हाला काय काय पात्रता, वयोमर्यादा, अभ्यासक्रम, मानधन, कागदपत्र असणारा सगळा एक मार्गदर्शक असणारा हा व्हिडिओ तुमच्यासाठी इथे मी आज घेऊन आलेली आहे। ओके, बघा, आपले याच निमित्ताने म्हणजे ही जे काही पद येणार आहे, ग्रामसेवक ही जी काही भरती येणार आहे, या पद भरतीसाठी तुमची आजची तयारी तुम्हाला उद्याचं जी यश देणारी आहे, ही तयारी करून घेण्यासाठी आपण ग्रामसेवक भरती 2026 ही बॅच देत आहोत किंवा ही बॅच आपण लॉन्च केलेली आहे। बघा, स्वप्न तुमचं, सेवा गावाची, संधी यशाची। बघा, आजची ही तयारी उद्याचा तुमचा हा यशाचा मार्ग खुला करून देणार आहे। तर मग आपली ही बॅच फक्त किती रुपयामध्ये आहे, तर फक्त 699 मध्ये आपण ही स्पेशल ऑफर मध्ये ही बॅच देत आहोत। बघा, बॅचचं स्वरूप कसं असेल तर लक्षात घ्या, ही बॅच जी आहे ही रेकॉर्डेड स्वरूपातील बॅच असेल, सोबतच तुम्हाला याचे बेनिफिट्स काय असतील, याचे फायदे काय असतील तर लक्षात घ्या, संपूर्ण अभ्यासक्रम आपण रेकॉर्डेड लेक्चरच्या स्वरूपात देत आहोत। अध्याय निहाय म्हणजेच तुम्हाला जे काही शिकवलं जाईल त्या शिकवण्यावर सर्व काही तुम्हाला टेस्ट सिरीज सुद्धा उपलब्ध करून दिल्या जातील, पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील, तज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शक असेल। बघा, नुसतंच शिकून काही फायदा नाही, एखादी कन्सेप्ट, एखादा मुद्दा, एखादा नियम तुम्हाला चांगला समजावा यासाठी, चांगला समजून तुम्हाला कळावा यासाठी ही जी काही तज्ञ फॅकल्टी असणार आहे ही तुमचं मार्गदर्शन करणार आहे। आणि परीक्षा विमुख तयारी, परीक्षा लक्षात घ्या, आता ही परीक्षा कोण घेणार आहे, एमपीएससी घेणार आहे की दुसरं कोण घेणार, तर लक्षात घ्या, एमपीएससी तर हे पद घेणार नाहीये। ही झाली तर लक्षात घ्या, ही भरती झाली तर एकतर टीसीएस असेल किंवा मग आयबीपीएस मार्फत किंवा मग इतर कोणतीही शाखा यातून घेणे। ओके, टीसीएस असेल किंवा मग आयबीपीएस किंवा मग ज्याच्या हाती आता हँड ओव्हर केलं जाईल या पदाबद्दलची भरतीची प्रक्रिया, तर ते मात्र घेतलं जाईल, एमपीएससी मात्र घेणार नाही, एवढं तरी कन्फर्म आहे। ओके, मग लक्षात घ्या, ज्यांना कोणाला आपल्या गावाची सेवा करायची आहे, यामधून पद घ्यायचं आहे, या सर्वांसाठी एक सुवर्ण संधी आहे। बघा, पद फार महत्वाचं आहे, पद फार छान आहे। सरकारी नोकरीची ज्यांना अपेक्षा आहे, अगदी त्यांच्यासाठी तर गावात राहून गावाचा विकास करा, सोबतच स्वतःचाही विकास करण्याचं एक छान असं हे पद आहे। तर ज्यांना कोणाला ही पद भरती घ्यायची आहे, करायची आहे, त्यांनी डेफिनेटली आपली ही बॅच 699 ची नक्की घ्या आणि आजच तयारी लागा, जेणेकरून तुमची आजची तयारी तुमची निवड निश्चित करणार आहे। ओके, चला मग आता बघूया आपण या पदाचं स्वरूप काय आहे। स्वरूप म्हणण्यापेक्षा मग हे पद जे आहे, या पदाची भूमिका काय आहे, कर्तव्य काय आहे, त्याला कार्य काय करावं लागतं, तर लक्षात घ्या, ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा मुख्य प्रशासकीय आणि शासकीय अधिकारी असतो। बघा, जो ग्रामसेवक आहे, बघा, आपण शासकीय पातळीवर बघतो की नाही, गाव, तालुका, जिल्हा आहे की नाही, नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका। मग या सिक्वेन्स मध्ये हा जो आपला गाव, हा जो बेसिक भाग आहे, तर याच्यामध्ये हा ग्रामपंचायतीचा कोण आहे, मुख्य प्रशासकीय व शासकीय अधिकारी आहे। बघा, सचिव आहे हा आपल्या ग्रामसेवक, जसं म्हटलं की आपल्या ग्रामपंचायतीचा। ओके, पुढे बघा, मग याचे काम काय आहे, त्याला काय करावं लागतं या पदासाठी, किंवा कामाचं स्वरूप काय आहे ग्रामसेवकचं, तर लक्षात घ्या, आपली विकास कामे करणे, गावामध्ये काही विकास कामं असतील तर ती कामं करून घेण्याचं काम कोणाचं असतं, ग्रामसेवकाचं असतं। याच्यामध्ये लक्षात घ्या, गावातील शासकीय योजना आणि विकास कामे प्रत्यक्ष राबवणे,
एखादी सरकारची योजना आलेली आहे तर ती योजना आपल्या गावामध्ये राबवणे, एखादी विकास कामं असेल, शासकीय योजना असेल, त्या राबवण्याचं काम कोणाचं असतं? हे ग्रामसेवकाचं असतं. पुढे बघा, अधिकारी कर्तव्य. अजून त्यांना कोणती कर्तव्य पार पाडायची असतात? तर लक्षात घ्या, जन्म मृत्यूची नोंद ठेवावी लागते, विवाह नोंदणी ठेवावी लागते आणि इतर काही ग्रामपंचायत लेवलचे जे काही दाखले असतील, कागदपत्र असतील, तर त्यांच्याबद्दलची जबाबदारी त्यांना पार पाडावी लागते. ग्रामसभा. लक्षात घ्या, आता ग्रामसभा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मासिक सभा आणि ग्रामसभाचे नेटके आयोजन आणि शासकीय अहवाल तयार करावे लागतात. ज्या काही ग्रामसभा आहेत तर या ग्रामसभाचं आयोजन आणि अहवाल तयार करण्याचं काम कोणाचं आहे? ग्रामसेवकाचं आहे. आणि महसूल कामे. बघा, महत्वाचं आहे, विकास करायचं म्हणजे महसुलीची कामं तर करावीच लागतील की नाही. मग याच्यामधील गावातील विविध करांची कायदेशीर वसुली ही कोणाला करावी लागते? या ग्रामसेवक या पदावर नियुक्त असणाऱ्या ग्रामसेवकाला करावी लागतात. लक्षात आलं? मग कामाचं स्वरूप काय असतं? काय आहे बरं ग्रामसेवक? हे आपल्याला यातून कळलेलं आहे. ग्रामसेवक कोण आहे? तर लक्षात घ्या, ग्रामपंचायतीचा मुख्य सचिव आहे. मग तो प्रशासकीय आणि शासकीय असा सचिव आहे. ओके, चला आता ग्रामसेवक म्हणजे काय हे तुम्हाला कळलं. आता पुढे जाऊयात आपण. बघा, आता ठीक आहे, तुम्हाला सगळं काही कळलं आहे. मात्र तुम्हाला पदासाठी फॉर्म भरायचा आहे. पण मग याच्यासाठी पहिली अट काय आहे की तुम्ही त्या पदासाठी कॅपेबल आहात का, पात्र आहात का. मग ही पात्रता ठरवताना पहिला जो निकष आहे, पहिली जी अट आहे ही कोणती असते बाळांनो? तर ही असते शैक्षणिक पात्रता. बरोबर आहे? शैक्षणिक पात्रता काय असते? तुमचं क्वालिफिकेशन काय असावं? तर लक्षात घ्या, यासाठी तुम्हाला बघा, उमेदवाराने खालीलपैकी कोणतीही एक पात्रता पूर्ण केलेली असावी. ह्या ज्या काही 5 इथे दिलेल्या कंडिशन आहेत, 4 या कंडिशन आहेत, तर यापैकी तुम्हाला कोणतीही एक पदवी असणं गरजेचे आहे. कोणत्या आहेत बरं? तर लक्षात घ्या, तुम्ही एकतर 12वी उत्तीर्ण असले पाहिजे. तुम्ही काय असले पाहिजे? 12वी उत्तीर्ण असले पाहिजे. पण सोबत बघा काय सांगितलेलं आहे, किमान 60 गुणासह 12वी. मग तुम्ही कोणत्याही शाखेतील कोणत्याही शाखेमधून तुम्ही उत्तीर्ण असावेत. मात्र या उत्तीर्ण होण्यामध्ये तुमचं जे आहे मेरिट ते 60% एवढं असावे किंवा मोर दॅन दॅट असावं, 60%च्या खाली नसावं. ओके, नेक्स्ट बघा, कृषी पदविका, ऍग्रिकल्चर डिप्लोमा. तुमचा ऍग्रिकल्चर डिप्लोमा किंवा कृषी पदविका 3 वर्षाची जर झालेली असेल तर तुम्ही सुद्धा या पदासाठी पात्र असाल. सोबतच कृषी पदवी म्हणजे डिग्री, बीएससी ऍग्रिकल्चर, बीटेक किंवा समतुल्य एखादी कृषी पदवी जर तुमच्याकडे असेल तर तरी सुद्धा तुम्ही या ग्रामसेवक पदासाठी पात्र आहात. आणि इतर पदव्यामध्ये लक्षात घ्या, समाज कल्याण विभागातील पदवी म्हणजे BSW उत्तीर्ण असणारे जे आहेत त्यांच्यासाठी, उमेदवारांसाठी हे पद मात्र तुम्ही भरू शकता. सोबतच बघा, संगणक अर्हता, याच्यामध्ये तुम्हाला MSCIT किंवा शासन मान्य संगणक प्रमाणपत्र आवश्यक आहे. बघा, मग तुम्ही 12वी उत्तीर्ण असाल, 60%च्या वर कोणत्याही शाखेतील तर तुम्हाला भरता येतं. सोबतच कृषी संबंधित एखादी काही पदवी तुमच्याकडे असेल, डिग्री, डिप्लोमा, तरी सुद्धा तुम्ही कॅपेबल आहात, पात्र आहात. किंवा मग BSW जरी झालं असेल तुम्हाला तरी सुद्धा तुम्ही या पदासाठी पात्र असणार आहात. ओके, पुढचं बघा, वयोमर्यादा, एज लिमिट. आता शैक्षणिक पात्रतेत आहात की नाही हे समजलं. आता वयाच्या पात्रतेत आहात की नाही याच्याबद्दल बघा. खुला प्रवर्ग ओपन कॅटेगरीसाठी काय असणार आहे एज लिमिट? तर बघा, वय वर्ष 18 ते 38 वर्ष, किमान 18 ते कमाल 38 वर्ष ही वयोमर्यादा. राखीव प्रवर्ग म्हणजे रिझर्व कॅटेगरीसाठी काय असणार आहे? तर 18 वर्ष ते 43 वर्ष, पुढची 5 वर्षाची तुम्हाला वयाची सूट दिलेली आहे. एवढं असणार आहे, लक्षात येते. सोबतच बघा, विशेष सूट कोणासाठी आहे? दिव्यांग, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी वय 45 वर्षापर्यंत शिथिल करण्यात आलं आहे. ही जी विशेष सूट आहे कोणासाठी आहे? तर दिव्यांग, भूकंपग्रस्त आणि प्रकल्पग्रस्त जे विद्यार्थी आहेत, उमेदवार आहेत, यांच्यासाठी पुढचे अजून 5 वर्ष म्हणजे एकूण बघा तुम्हाला 45 वर्षाची तुम्हाला वयाची शिथिलता दिलेली आहे. म्हणजे वय वर्ष 45 पर्यंत या भागामध्ये वसणाऱ्या लोकांसाठी वयाची सूट आहे. ओके, पुढे बघा, निवड प्रक्रिया. आता सिलेक्शन प्रोसेस कशी असते, निवड प्रक्रिया कशी केली जाते? तर बघा, याचे पुढचे आपण 4 टप्पे आहेत. निवड प्रक्रियेचे किती टप्पे असणार आहे तुमच्यासाठी? 4 टप्पे असणार आहेत. बघा, एक आहे ऑनलाईन अर्ज. ज्यावेळेस हे अर्ज निघाले, ज्यावेळेस पदाची भरती निघाली, बरोबर आहे, फॉर्म निघाले, तर ऑनलाईन अर्ज भरणे ही पहिली तुमची टप्पा आहे. दुसरा आहे CBT परीक्षा. म्हणजेच काय तर बघा, IBPS पॅटर्न नुसार संगणकावर ऑनलाईन परीक्षा, कम्प्युटर बेस्ड जी परीक्षा असतात नाही का, टेस्ट आहेत, तर ही तुमची
परीक्षा असणार आहे. इथे लक्षात घ्या, इथे काही प्री मेन्स इंटरव्ह्यू वगैरे असत नाही, एकच तुमची लेखी परीक्षा असणार आहे. त्यानंतर कागदपत्र पडताळणी, त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि मग अंतिम गुणवत्ता यादी आणि मग गुणवत्ता यादीवर मार्क लिस्टवर तुमचं काय असणार आहे, सिलेक्शन होणार आहे. लक्षात घ्या, इथे कोणतेही प्री मेन्स किंवा इंटरव्ह्यू अशा पद्धतीचं स्वरूप नसणार आहे. इथे फक्त एक आणि एक लेखी परीक्षा असेल आणि त्याच्यामध्ये मार्क्स किंवा मेरिट लिस्टवर तुमचं काय असणार आहे, सिलेक्शन ठरतं. ओके, क्लिअर. मग निवड प्रक्रिया ही 4 टप्प्यामध्ये पूर्ण होते. पुढे बघा, परीक्षा पद्धती आणि गुण विभागणी. आता फॉर्म बिम भरला, आता पेपरचं स्वरूप काय आहे, पेपर कसा आहे, तर लक्षात घ्या, तुमचा हा जो पेपर आहे याच्यामध्ये 100 प्रश्न 200 गुणांसाठी आहे. 100 प्रश्न किती गुणांसाठी आहे, 200 गुणांसाठी आहे, म्हणजे 200 मार्कची तुमची परीक्षा असेल. आता हा 200 मार्काचा पेपर, याच्यामध्ये किती किती विषय आहेत, कोणते कोणते सब्जेक्ट आहेत, तर लक्षात घ्या, मराठी व्याकरण आहे 30 गुणांसाठी, इंग्रजी आहे परत 30 मार्कासाठी 15 प्रश्न, सामान्य ज्ञान आहे परत 30, अंक बुद्धिमत्ता 30 आणि कृषी आणि तांत्रिक घटक मात्र 80 गुणांसाठी आहे. लक्षात घ्या, हा कृषी आणि तांत्रिक घटक याच्यामध्ये बेस असेल किंवा मग हा महत्वपूर्ण असणारा तुमचा घटक असणार आहे. लक्षात घ्या, मग कोणते कोणते विषय आहेत, तर मराठी आहे, इंग्रजी आहे, सामान्य ज्ञान आहे, अंक बुद्धिमत्ता आणि कृषी आणि तांत्रिक घटक हे तुमचे विषय असणार आहे ग्रामसेवक या पदासाठी. ओके, पुढे बघा, प्रत्येक अचूक प्रश्नाला 2 गुण असतील आणि तांत्रिक विभाग परीक्षा पास होण्यात निर्णायक ठरेल. लक्षात घ्या, हा जो तांत्रिक घटक आहे, हा मात्र निर्णायक घटक असेल, एवढं लक्षात घ्यायचं. ओके, बघा, प्रश्न 100 असेल, 200 मार्कासाठी ही तुमची परीक्षा असणार आहे. क्लिअर. नेक्स्ट बघा, आवश्यक कागदपत्र डॉक्युमेंट चेकलिस्ट. तुम्हाला कागदपत्र कोणते कोणते लागते, तर लक्षात घ्या, सगळ्यात पहिले तुम्हाला आधार कार्ड लागेल, तुम्ही 12वी पास असण्याची तुमची गुणपत्रिका लागेल, MSCITचं संगणक प्रमाणपत्र, त्याच्यासोबत तुमचा जो काही असेल शासन मान्य कोर्स तर त्याचं प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर हे प्रमाणपत्र, डोमासाईल, पासपोर्ट आकाराचे फोटो, अनुभव प्रमाणपत्र लागू असल्यास, तशी गरज नाही पण एखादा कोणी आहे ज्यांनी अगोदर कोणती सर्व्हिस केली आहे, कोणत्या खात्यामध्ये आहे, मग याच्यामध्ये रुजू झाला तर हा मग तो त्याचा अनुभव पत्र देऊ शकतो किंवा तो देणार, मात्र हा कंपल्सरीच असं नाही. पुढे लक्षात घ्या, विवाहानंतर बदललेल्या नावाचं गॅझेट, एखाद्या स्त्रीचं लग्न झालेलं आहे त्यानंतर तिने नाव चेंज केलेलं आहे तर त्या संबंधीचं गॅझेट सुद्धा तिला दाखवणं गरजेचं आहे. पुढे बघा, 10वीची गुणपत्रिका, पदवी असेल तर पदवी किंवा मग डिप्लोमा असेल तर डिप्लोमा त्यांचं प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, EWS प्रमाणपत्र, जन्म तारीख पुरावा, स्वाक्षरी आणि अपंगत्व प्रमाणपत्र. लक्षात घ्या, ही सगळी महत्वाची डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत. क्लिअर. बघा, हे डॉक्युमेंट्स परत एकदा बघा, अतिशय महत्वाचं असणार आहे. ओके, चलो नेक्स्ट बघा, कंत्राटी व कायम स्वरूपी मानधन. बघा, आता याच्यामध्ये तुमचं जे पद आहे हे कशा स्वरूपाचं आहे, कामाचं स्वरूप आपल्याला समजलं आहे, पण आता हे जे पद आहे ऍक्च्युली कशा पद्धतीचं आहे, तर लक्षात घ्या, सुरुवातीची 3 वर्ष कंत्राटी म्हणजेच काय, तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असाल, कंत्राटी म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसवर असणार आहात. बघा, नियुक्ती झाल्यानंतर पहिले 3 वर्ष उमेदवार कंत्राटी ग्रामसेवक म्हणून काम करतो. तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर तुम्हाला 3 वर्ष काम करावे लागेल. किती? 3 वर्ष तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करावं लागेल. याच्यामध्ये बघा, नुसतंच काम करून होईल का, नाही, तुम्हाला मानधन सुद्धा मिळेल ना. मग बघा, दरमहा मानधन 16,000 निश्चित, 16,000 तुमचं हे कॉन्ट्रॅक्ट बेस मध्ये तुम्ही जे 3 वर्ष पिरियड घालवता याच्यामध्ये तुमचं दरमहा मानधन, प्रत्येक महिन्याचं मानधन हे 16,000 फिक्स असणार आहे. सोबतच तुम्हाला इतर भत्ते सुद्धा मिळतील, म्हणजे कंत्राटी कालावधीमध्ये इतर कोणते शासकीय भत्ते मिळत नाहीत. ज्यावेळेस तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असाल तर त्यावेळेस तुम्हाला कोणत्याही प्रकारचे भत्ते मिळत नाही, मात्र तुमचा दरमहा एक ठाम असा पगार येतो जो की 16,000 असणार आहे. क्लिअर. आता हे किती, तर बाबा फक्त 3च वर्ष कंत्राटी बेसवर तुम्ही किती वर्ष काम करताय, तर 3च वर्ष काम करताय. आता त्याच्यानंतर बघा, हे 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 3 वर्षानंतर तुम्ही कायम स्वरूपी झाल्यावर, 3 वर्ष तुमचं कॉन्ट्रॅक्ट बेसचा पिरियड संपला की त्यानंतर तुम्हाला कायम स्वरूपी त्या सेवेमध्ये रुजू केलं जातं. बघा, 3 वर्षाचा यशस्वी सेवा काळ पूर्ण केल्यावर नियमित शासकीय सेवेत सामावून घेतले जाते. त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट बेसवरच राहू आपण आयुष्यभर तर असं नाहीये, फक्त आणि फक्त 3च वर्ष तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसवर राहणार आहात. ओके,
वेतन श्रेणी तुमचं कसं असेल मग 7व्या वेतन आयोगानुसार 25,500 ते 81,100 एवढं तुमचं पेमेंट असणार आहे. लेवल S6 ही तुमची लागू होते, लक्षात घ्या. किती असणार आहे? 25,500 ते 81,000 एवढा तुमचा पगार असणार आहे ज्यावेळेस तुम्ही कायमस्वरूपी त्या सेवेमध्ये रुजू होता तेव्हा. ओके. आणि मूळ पगार म्हणजे बेसिक पे किती आहे तर 25,500 हा एवढा निश्चित केलेला आहे. सोबतच तुम्हाला इतर भत्ते वगैरे सुद्धा मग त्यामध्ये लागू होतातच. बघा का, बघा मग तुम्हाला मिळणारे भत्ते आणि इन हँड तुम्हाला किती पगार येतो, तुमच्या हातामध्ये सरासरी किती पगार येतो, भत्ते वगैरे कोणते आहेत तर याविषयीची माहिती बघा. सुरुवातीचा अंदाजित इन हँड पगार तुमच्या हातामध्ये पगार जो पडतो तो किती असतो तर लक्षात घ्या 32,000 पासून ते 38,000 पर्यंत हा तुमच्या हातामध्ये मिळणारा पगार आहे, इन हँड येणारा पगार आहे. लक्षात घ्या. PF आणि NPS वजा करून आता हे राहू द्या, पण इथे लक्षात घ्या की 32,000 ते 38,000 हा मूळ पगार तुमच्या हातामध्ये पडणारच. ओके. बघा अनुभवासोबत हा पगार पुढे 50,000 ते 81,000 प्लस वाढू शकतो. मी आता सांगितलं जे आपण डॉक्युमेंट्स मध्ये बघितलं की प्रमाणपत्र म्हणजे एखाद्याने शासकीय सेवेमध्ये काम केलं असेल किंवा इतर ठिकाणी संस्थेमध्ये त्याचा कामाचा अनुभव असेल तर त्या अनुभवानुसार त्याचा सुद्धा पगाराचा स्केल जो आहे, पगार जो आहे हा वाढणार आहे. ओके. जोडले जाणारे सरकारी भत्ते, आता ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणते बरं भत्ते मिळतात तर लक्षात घ्या कायमस्वरूपी रुजू झाल्यावर मूळ पगारासोबत खालील भत्ते दिले जातात. तुम्हाला कोणते कोणते भत्ते दिले जातात तर लक्षात घ्या महागाई भत्ता दिला जातो, घर भाडं दिलं जातं, प्रवास भत्ता दिला जातो आणि इतर भत्ते म्हणजे वैद्यकीय भत्ता, गणवेश भत्ता सुद्धा दिला जातो. लक्षात घ्या एवढे छान छान असे भत्ते सुद्धा तुम्हाला दिले जातात. शिवाय तुम्हाला असा रामथाम किंवा शासकीय असा एक पगार सुद्धा तुम्हाला येतो. क्लिअर. चला तर मग बघा हे ग्रामसेवक हे अत्यंत महत्वपूर्ण, चांगलं गावातच राहून गावची सेवा करून स्वतःचंही यश संपादन करावं अशा पद्धतीचं एक छान असं पद आहे. बघा ग्रामसेवक भरती 2026 म्हणजेच काय, तयारी आजची निवड निश्चित. बघा मग या ग्रामसेवक पदासाठी जर तुम्हाला तुमची आजच तयारी करून घ्यायची असेल तर आपल्या द 360 या अकॅडमी कडून तुम्ही आपली ही बॅच जी आहे 699 ची ती आजच परचेस करा, जेणेकरून तुम्हाला हा जो ग्रामसेवक पदापर्यंतचा काळ आहे हे जे प्रिपरेशन तुमचं असेल तुमची पूर्णपणे तयारी आपण करून घेणार आहोत. सोबतच लक्षात घ्या तलाठी भरती जी आहे आगामी 2026 ची जी तलाठी भरती आहे ही बघा MPSC पॅटर्न नुसार ऍज पर MPSC पॅटर्न बघा MPSC घेतोय तर या MPSC पॅटर्न नुसार सुद्धा आपण ही तलाठी भरतीची रेकॉर्डेड बॅच देत आहोत. परत बॅचची किंमत फक्त आणि फक्त 699 रुपये असणार आहे. सोबतच तुम्हाला लक्षात घ्या काय काय दिले जाईल, सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर दिले जातील, PDF स्वरूपातील नोट्स दिल्या जातील, टॉपिक नुसार तुमच्या टेस्ट सिरीज असतील आणि तुमचा प्रगतीचा रिपोर्ट म्हणजे तुमचा आढावा घेतला जाईल. सोबतच तुमच्या वेळेनुसार कधीही आणि कुठेही तुम्ही ही रेकॉर्डेड बॅच तुम्ही तुमच्या अभ्यासाचा जो टाइम आहे तुमच्या सोयीनुसार ठरवू शकता. अशी ही सुद्धा बॅच आपण देत आहोत फक्त आणि फक्त 699 रुपयामध्ये. तर लक्षात घ्या ज्यांना कोणाला तलाठीची आजच तयारी करायची आहे, आतापासूनच तयारी लागायचं आहे, त्यांनी सुद्धा आपली ही बॅच अवश्य घ्या. ओके. आणि अजून बघा वनरक्षक, आगामी जी काही वनरक्षक भरती असणार आहे परत तिच्यासाठी सुद्धा आपल्याकडे रेकॉर्डेड बॅच आहे. तर ज्यांना कोणाला वनरक्षकची बॅच घ्यायची आहे त्यांच्यासाठी सुद्धा फक्त 699 रुपयामध्ये आपण ही बॅच देत आहोत. परत बॅचचं स्वरूप सेम असणार आहे. कसं बरं तर रेकॉर्डेड स्वरूपाचे असणार आहे. परीक्षा कोणती आहे वनरक्षक, मग त्याच पद्धतीचा तुमचा सिलेबस असेल, तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपातील लेक्चर PDF स्वरूपातील नोट्स दिल्या जातील, टेस्ट असतील आणि सगळे घटक एक तज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार शिकवले जाणार आहेत. ओके. आरोग्य विभाग, आरोग्य सेवा हीच खरी सेवा. बघा आरोग्य विभागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भरती होणार आहे. त्याच्यामुळे आरोग्य विभागातील भरतीचा अनुषंगाने सुद्धा आपण नवीन जी बॅच आहे 2026 ही देत आहोत. परत ही बॅच सुद्धा तुम्हाला 699 रुपयामध्ये स्पेशल ऑफर मध्येच मिळणार आहे. आरोग्य सेवक गट क आणि ड, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन, ANM आणि इतर पद या सर्वांसाठी काय असणार आहे ही आपली बॅच आपण देत आहोत. लक्षात घ्या 699 मध्ये फक्त ही सुद्धा बॅच असणार आहे. तर ज्यांना कोणाला आरोग्य विभागामध्ये भरतीची तयारी करायची असेल त्यांच्यासाठी सुद्धा या सुवर्ण संधीचा फायदा उठवण्यासाठी किंवा ही सुवर्ण संधी जर सोनं करून घ्यायचं असेल तर लक्षात घ्या ही बॅच आपल्याला
आपण देत आहोत. तर ज्यांना कोणाला हवे त्यांनी अवश्य आपली ही बॅच घ्यायची आहे. ओके. सोबतच सगळ्यांसाठी प्रसिद्ध असणारी, चर्चेत असणारी, आपली जी महिलांसाठी अतिशय चर्चेमध्ये असणारं पद जे आहे हे कोणतं? अंगणवाडी सेविका, अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका या पदाची सुद्धा आपण काय देत आहोत? बॅच देत आहोत. लक्षात घ्या, अतिशय महत्वपूर्ण. महिलांसाठी ज्या पदाची आपण वाट बघतोय ही बॅच सुद्धा किंवा ही जी भरती आहे 2026 ची, ही या भरतीसाठी सुद्धा आपण रेकॉर्डेड बॅच देत आहोत. अतिशय महत्वाचं पद आहे, महिलांसाठी मोठी भरती असणार आहे. त्यामुळे या पदासाठी अगोदरच आपली तयारी पक्की करून घ्यायची असेल तर बघा, आपण ही बॅच देत आहोत. महिला विभागामध्ये जी काही भरती येत आहे तर ही बॅच तुम्हाला विशेष ऑफर मध्ये फक्त आणि फक्त 499 रुपयाला असणार आहे. तर ज्यांना कोणाला अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविकेचे स्वप्न बघत आहात, तुम्हाला या पदासाठी एक चांगल्या पद्धतीची तयारी करून घ्यायची असेल तर नक्कीच आपली ही बॅच आपण घ्यायची आहे. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. ओके, धन्यवाद.